श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती यांचा संसार स्वप्नवत आहे. ओवी आहे 14वी. शिव झोपला की शक्ती जागृत राहून घरवाद चालवते असं ज्ञानेशांनी मागच्या ओवीत सांगितलं. तो त्यांचा संसार खरा आहे की स्वप्नवत आहे ते या ओवीत सांगत आहेत. जया दोघा माझी एकादे, विपाये उमगले होय निदे, तरी घरवात गिळुनी नुसदे, काही ना करी. विपाय म्हणजे चुकून, उमगले म्हणजे जागा झालं, निद म्हणजे निद्रा, घरवात म्हणजे सृष्टीरूप प्रपंच, नुसदे म्हणजे एकटे. अर्थ असा आहे की या दोघातून एक जण जरी चुकून निद्रेतून जागा झाला तरी घरदार गिळून टाकतो. तेथे काही शिल्लक राहत नाही. काही न करणारा असा नुसता एकटा गोसावी उरतो. स्वामी स्वरूपानंद त्याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, एक झोपे एक जागे म्हणो केवी, जरी देवो देवी एक रूप, म्हणून स्वरूपे शिवासवेसाच, असे झोपलीच शक्ती तीही. ईशना प्रकृती निद्राना जागृती, स्वस्वरूप स्थिती जैसी तैसी. प्रकृती पुरुष दोहोतून साच, जरी एखादेच झाले जागे, तरी एकाएकी जगाते गिळून, राहती होवन निष्क्रियती. 13 आणि 14 या दोन ओव्यांमध्ये ज्ञानदेवानी शिवशक्तीचा संसार हा स्वप्नवत आहे हे स्पष्ट केलं आहे. 13व्या ओवीत म्हटलं होतं की शिव झोपतो तेव्हा शक्ती जागी राहून कार्यरत असते व दाम्पत्यपणे म्हणजे पती व पत्नी या दोघांची कार्य करत असते. तेव्हा या ओवीवरून शिवच फक्त झोपतो असा अर्थ निघत होता. पण या ओवीत सांगतात की विपाये उमगले निधे, दोघांपैकी एक जरी जागा झाला तरी विश्वरूप प्रपंच नाहीसा होतो. याचा अर्थ शक्ती सुद्धा शिवाप्रमाणे झोपलेलीच असते, परंतु स्वप्नात विश्वप्रपंच दाखवण्याचे काम करते. शिव व शक्ती ही समरूप आहेत. अर्थातच शिव झोपतो तेव्हा शक्तीही झोपते. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात की जर दैवदेवी एकरूपच आहेत तर एक जागा आणि एक झोपी गेलेला असं कसं मानता येईल. तेव्हा शिवाबरोबर शक्तीही झोपलेलीच आहे. दोघेही स्वस्वरूपी लीन आहेत. शक्ती स्वप्नात विश्वप्रपंच दाखवत असते. शक्ती जागी झाली तर ती शिवाशी ऐक्य पावेल व विश्वरूप प्रपंचाचे स्वप्नच विरून जाईल. एकूण शिवशक्ती दोघेही झोपलेले आहेत, निद्रिस्त आहेत. तोपर्यंतच द्रष्टादृश्यत्वे आपला व्यवहार चालवण्यास समर्थ आहेत. पण शिवाला जाग आल्यावर स्वप्नावस्था राहत नाही. दृश्य चाटून गेल्यामुळे त्याच्याकडचे द्रष्टत्वही लोप पावते व शिव आपल्या मूळ स्वरूपात शिल्लक राहतो. किंवा शक्ती जागी झाली की ती दृश्यपणे उरतच नसल्यामुळे शिवाशी एकरूप होते व एकटा शिवच राहतो. शिव झोपतो म्हणजे सच्चिदानंदरूप अशा आत्मभावाचा संकोच होतो व त्यावेळी पुरुषाच्या सत्तेमुळे नामरूपात्मक अशा जगताचा म्हणजे प्रकृतीचा विकास होतो. म्हणूनच प्रकृती किंवा शक्ती दाम्पत्यपणे जागी असते असे 13व्या ओवीत ज्ञानदेव म्हणतात. शिव जर जागृत झाला तर बहु होण्याची कल्पना निमून त्याला एकोहमचे स्फुरण होईल. तेव्हा शक्ती असणारच नाही व जागृती आल्यामुळे स्वप्नही असणार नाही. मग स्वप्नात पाहिलेला विश्वप्रपंच तरी कसा उरणार. त्यावेळी एकटा शिवच काही नाही पानाने उरणार. उलट शक्ती जागी झाली की तिला आपल्या शिवस्वरूपाची प्रचिती येईल व ती शिवात एकरूप होऊन जाईल. अर्थातच दोघांनी स्वप्नात पाहिलेला हा प्रपंच आहे. त्यामुळे त्यांच्यातील एक जरी जागा झाला तरी घरवाद गिळूनच टाकतील. स्वामी स्वरूपानंदांनीही सांगितलं आहे की देव व देवी एकरूप असल्यामुळं एक जागा आहे व एक झोपलं आहे असं म्हणता येत नाही. म्हणून शिवासह शक्ती सुद्धा स्वरूपी झोपलेलीच आहे. मूळ स्वरूप स्थितीत पुरुष म्हणजे ईश किंवा प्रकृती, निद्रा किंवा जागृती असा भेद नाहीच. प्रकृती व पुरुष यातील एखादा जरी जागा झाला तरी सर्व जगाला गिळून निष्क्रिय होऊन राहतात. तेव्हा शिवाने आपल्या आत्मभावाचा संकोच करून जीवभावा स्वीकारणे ही शिवाची निद्रा आहे. आणि एकदा जीवभाव स्वीकारला की शक्तीचं कार्य सुरू होतं. अर्थातच तिचा हा स्वप्नात व्यवहार सुरू असतो. त्यामुळे शिव किंवा शक्ती यापैकी कोणीही जागे झाले तरी शेवटी घरवात काही उरत नाही. मग शेवटी काय उरते ते ज्ञानदेव पुढच्या ओवीत सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन
संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.